Start. Hi guys, I'm come with रखमाची साखरे. Rakhmaji. Jai Shivrai. जय शिवराय. Rakhmaji, how is what is confidence? कॉन्फिडन्स इज आत्मविश्वास अँड ते 100 टाइम प्रॅक्टिस. शंभर वेळेस प्रॅक्टिस केल्यानंतर येत होतो. तर तुम्हाला इंग्लिश मध्ये काय प्रॉब्लेम येतो? खूप अडचणी आहेत, जसं की डेली बोलण्यामध्ये नाही आहे इंग्लिश, त्यामुळं कुठंतरी कमीपणा वाटतो इंग्लिश बोलायला. ग्रामर तेवढं चांगलं नाही आहे आणि जे आपल्या डेली ऐकण्यामध्ये बोलण्यामध्ये असतं ते आपल्याला सहजपणे येऊन जातं. जसं की आपल्याला मराठी बोलायला शिकायची म्हणजे गरज पडली नाही, जसं आईकडून आपण शिकलो बोलता बोलता, इंग्लिश पण आपल्या जर आजूबाजूला झालं तर आपण बोलू शकतो. Guys, see, most of the time you are not nervous. You're nervous. It's because of you just lack 100 repetition. So the thing was, the next time you get nervous, count in opposite way, like in a decisive way. 100, 99, 98. You get more nervous. 97. You get more nervous. 96. You get more nervous. 94. You get more nervous. 93, 92, 91, 0. I'm right or wrong? येस, 100%. So after meeting me, how you feel? व्हेरी एनर्जेटिक, व्हेरी कॉन्फिडंट, व्हेरी मोटिवेशन. Okay. If you are meet Chhatrapati Shivaji Maharaj, what you tell to them? त्यांना भेटून काही बोलू तर शकत नाही, पण एकच गोष्ट होईल की डोळ्यातून पाणी येईल आणि मुजरा महाराज एकच शब्द निघेल. And if you meet Chhatrapati Sambhaji Maharaj, then what you tell? ब्लॉगर आहे. ब्लॉगर ब्लॉगर आहे का? संभाजी महाराज व्हेरी ग्रेट. त्यांना संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दोघांनाही भेटल्यानंतर आपण काही बोलू तर सोनी शकणार कंपनी आहे नाही, ना? त्यांच्या पाया आपण धरू शकतो. सोनी. अच्छा, आता मला अजून एक प्रश्न विचारायचा की हे विचित्र काय वाटतं पुढच्यांना, म्हणजे असं चार लोक विचार करतील. आता फॉर एक्झाम्पल चार लोक बघत आहेत, मग आपल्याला असं का विचित्र वाटतं की हे लोक बघत आहेत तर मी माझ्या लाईफ मध्ये आपण स्वतःला कमी समजत असतो, मग त्याचा उत्तर काय? हा, ते चालतच आलेलं आहे. म्हणजे बाकीचे आपण आपल्या काढतो का सर? करण्यापेक्षा बाकीचे काढायचं का? आपल्या लोक बद्दल काय विचार करतात यावरून आपण काढतो का सांग? रेप्युटेशन नाही. ठरवत असतो. त्यामुळं ते नाही करायला पाहिजे. जे आपल्याला वाटतं ते करायला पाहिजे, जे व्यवस्थित. गाइस बघा कसलं चांगलं उत्तर दिलंय, कारण की मी हा दोन एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आता आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस आतमध्ये त्यांना चैनीमध्ये ठेवलेलं, बरोबर का? मग त्या चैनीमध्ये त्यांनी हार नाही मानले तर मग आपण इनविजिबल चैनीमध्ये कसं हार मानू शकतो? काय वाटतंय, लोक काय विचार करतील? मी पडलो तर काय, मी हरलो तर काय, पुन्हा त्याच्यानंतर मी चांगला आहे की मायामध्ये हे मायामध्ये ते, सेल्फ डाऊट, ह्याच्याबद्दल काय वाटतंय? आपण आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. आपण आपल्या क्षमतेवरती भर द्यायला पाहिजे. लोक आपल्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत राहतील. आता लोक देवाला सुद्धा शिव्या देतात, वाईट बोलतात, तर आपण तर माणसं आहेत, त्यावर मग ते लोकांना आहेत ते मुगल आहेत ऍक्च्युली मध्ये. बरोबर आहे. ह्याच्याबद्दल काय वाटतं की आपण अशी प्रॅक्टिस केली? आजकाल जो युट्यूबचा जमाना आहे त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे युट्यूब यूज करायला पाहिजे, कंझ्युम सोडून काय क्रिएट करायला पाहिजे आपण? आजकाल सोशल मीडियाचा वापर म्हणजे दिवसभर रील वरती ढकलण्यावरती जातोय, किंवा त्याच्यातून आपण काही घेत नाही. ऍक्च्युली दिमागाचा म्हणजे नाही का दही करून घेतोय. त्यामध्ये म्हणजे त्यातून आपल्याला काय घ्यायचं काय नाही, आणि त्याच्यातून आपली मेमरी लॉस होत चालली आहे. जेणेकरून आपण 100, 150, 200 रील दिवसातून बघतो आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये त्याला फायदा नाही आहे किंवा काही. हे बघण्यापेक्षा आपल्याला जे गरजेचं आहे ते बघितलं पाहिजे, ना की बाकी रील्स वगैरे काही पण असतात. हा हा हा. आणि एका माणसाला नाही का असं काय अडवतं की पुढे जाण्यासाठी, की लोक काय विचार करतात, त्या आजूबाजूची माणसं हसतात त्याच्यावर, मग त्या माणसाने सुरुवात कुठून केली पाहिजे? सुरुवात त्याने स्वतःच्या डेव्हलपमेंट म्हणजे जे त्यानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. आणि त्याला जर ते वाटत असेल की मी बरोबरच आहे, तर त्यांनी त्या चार लोकांचा विचार न केलेला. जर तू कर मला जायचं. ही बिमारी वाटत नाही हो तुम्हाला, ही मुघलांची बिमारी? म्हणजे नाही का आता हे पण एक मनसबदार सुद्धा ना की चार लोकांचा विचार करणं म्हणजे. कितना घंटे होणार? मग या बिमारीला मारायचं सोडून आपण असा का विचार करतो की जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, लोक काय विचार करतील?
विचार केलेलाच बरं आहे. कारण की आपल्या आजूबाजूच्या फॉर एक्झाम्पल आता 100 लोक आहेत तिथं मराठीतल्या. आम्ही पुण्यात राहतो. पुण्यामध्ये 100 लोक आहेत मराठी बोलणारे, बरोबर. मग आपण इंग्लिश मध्ये बोललो फॉर एक्झाम्पल, मग ते जे मराठी बोलणारे लोक आहेत ते आपल्याला हसतात, मग आपण मागत राहतो, बरोबर. पण आता मी इंग्लिश कसं शिकलो, मराठीतून शिकलो, पण आता मी त्यांच्यापासून सेपरेट राहिलो, ठीक आहे. मग म्हणून मी इंग्लिश शिकलो. म्हणून त्या लोकांच्या तुम्ही राहिला असतो तर मी इंग्लिश शिकलो असतो, तरी माझ्यात ability होती. नाही, नाही, कारण याबद्दल म्हणजे काही लोक ज्यांना येत नाही ते बोलतील बाबा तू बस मध्ये इंग्रजांच्या अवलाद आहे का? पण 2 मिनिट आता काळ जर पाहता, मम्मी और उधर म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. कारण इंग्रजी म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर ज्या वेळेस आपण जातो किंवा आपल्याला इंटरनॅशनल लेवलला स्वतःला प्रेझेंट करायचं असतं त्यावेळेस इंग्रजी फार गरजेचं आहे. आता कुठून सुरुवात करायची मग इंग्लिश बोलायला? आता तुम्ही कुठून सुरुवात करणार आहे? धरतो का? मी तर आजपासून करणार आहे सुरुवात. लर्निंग आजपासून चालू होतं. आणि ऍक्च्युली मध्ये मी यांना सांगितलं की इंग्लिश कसं बोलायचं, रादर देन टाइमचा वेट करायचं. 4 लोक काय विचार करते, 4 लोकांना पहिल्यांदा आपल्या बंद गोष्टीतून बाहेर करायचं आणि आपण बोलायला सुरुवात करायचं, हात दुखतोय बरोबर. ना? तर आजपासून मी काय करणार, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, जूम कर जूम. काय वाटतं आजपासून काय करायला पाहिजे? ग्रामर इम्पॉर्टंट वाटते का वोकॅब्युलरी का स्पीकिंग? ग्रामर इम्पॉर्टंट वाटतंय. डेली रुटीन मध्ये जे डेली 10 वाक्य घेणार त्याचे अर्थ वगैरे